स्थानिक वेळ आणि प्रमाण वेळ या पाठाच्या आता आपण पुढच्या विभागामध्ये प्रवेश केलेला आहे. चला तर मग ह्याच्यामध्ये आपण बघूया की भारताची प्रमाण वेळ. तर आता आपण जे ओळखतो जे प्रदेश अलाहाबाद आणि उत्तर प्रदेश आपण जे ओळखतो ते मिर्झापूर शहर, त्या शहरावरून जाणाऱ्या 82 अंश पूर्व या रेखावृत्तावरील वेळेनुसार ही ठरवली जाते. आणि हे रेखावृत्त भारताच्या रेखावृत्तीय विस्ताराच्या संदर्भाने देशाच्या मध्यभागी आहे. कुठे आहे? देशाच्या मध्यभागी. आणि या रेखावृत्ताची स्थानिक वेळ ही भारताची प्रमाण वेळ म्हणून निवडली गेलेली आहे. या रेखावृत्तावर सूर्य मध्यान्ह स्थितीत आला म्हणजे भारतातली सगळी ठिकाणं जेवढी असतात तेवढी दुपारचे किती वाजले? 12 वाजले असं मानलं जातं. किती वाजले? 12 वाजले. मग या पूर्व रेखावृत्तावरील स्थानिक वेळामध्ये जे दिलेलं आहे आता आपण 82 अंश 30 अक्षांश, तर भारतातील इतर कोणत्याही ठिकाणाच्या स्थानिक वेळेत 1 तासापेक्षा अधिक फरक हा पडत नाही. पुढे बघूया आपल्या नकाशाशी मैत्री. आपला भारत स्थान आणि विस्तार असलेला संपूर्णपणे नकाशा आहे. तर या नकाशाचं आपण निरीक्षण करून काही प्रश्नोत्तर आपल्या फितीमध्ये दिलेले आहेत ते तुम्ही वाचून सोडवायचे आणि त्याची नोंद आपल्या वहीमध्ये करून ठेवायची. कोणत्या तारखेला तुम्ही हे करून ठेवलेलं आहे हे करणं अत्यंत जरुरीचं आहे. उदाहरणाच्या स्वरूपामध्ये मी पहिला प्रश्न वाचते तुमच्यासाठी. भारताचा रेखावृत्तीय विस्तार हा लक्षात घेता 1 अंश फरकाने नकाशावर एकूण किती रेखावृत्त काढता येतात? तुम्ही अर्थात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही लिहायची आहे. चला पुढे जाऊया. आपले मुद्दे. जागतिक प्रमाण. तर आता जागतिक व्यवहारासाठी काही जागतिक प्रमाण वेळ म्हणजे 0 अंश रेखावृत्त म्हणून इंग्लंड मधील ग्रीनिच येथील स्थानिक वेळ म्हणजे GMT, ग्रीनविच मीन टाइम असं विचारात घेतलं जातं. मग इतर देशाच्या प्रमाण वेळातील फरक ग्रीनिच वेळेच्या संदर्भाने हा सांगितला जातो. बरोबर? मग भारताची प्रमाण वेळ ही ग्रीनिच येथील वेळापेक्षा 5 तास आणि 30 मिनिटं म्हणजे जवळजवळ 5.5 तासांनी पुढे आहे तिथली वेळ आणि आपण 5-5.5 तास मागे आहोत. ग्रीनिच येथे संध्याकाळचे जर 5 वाजलेले असतील तर भारतात रात्रीचे 10:30 वाजलेले असतात. आता आलं लक्षात? संध्याकाळचे जर ग्रीनिच मध्ये 5 वाजले असतील तर भारतामध्ये रात्रीचे काय असतात? 10:30. पुढे जाऊया. काही फिती आहेत तुमच्यासाठी महत्वाच्या. जरा विचार करा, पहा बरे जमते का? माहित आहे का तुम्हाला? माहित आहे का तुम्हाला? आपल्या मुद्दामून मी तुम्हाला ह्या फिती घातल्यात का तर भूगोल असा आपला थोडासा किचकट होतो, मध्ये थोडासा गुंतागुंतीचा होतो, त्याच्यामुळे थोडंसं हलकं फुलकं असं वातावरण व्हावं म्हणून हे घातलेलं आहे. तर एकच मी तुम्हाला वाचून दाखवते, बाकीचे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आहे, तुम्ही वाचू शकता. तर अमेरिकेची संयुक्त संस्थाने या देशातील म्हणजे अचूक वेळ दर्शवणारं हे घड्याळ विकसित केलेलं आहे. कोणतं? तिथं नाव दिलंय बघा, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्टँडर्ड्स अँड टेक्नॉलॉजी. बरोबर? आणि मग हे अचूक वेळ दर्शवणारं घड्याळ विकसित केलेलं आहे आणि या घड्याळात वेळेची दुरुस्ती म्हणजे वाढ किंवा घट ही फक्त 1 सेकंदानेच करावी लागते. किती करावी लागते? वाढ किंवा घट 1 सेकंदाने करावी लागते. मग ती देखील 20 कोटी वर्षातून एकदा. बापरे, म्हणजे बघा किती वेळानंतर येते. आणि मग त्याप्रमाणे पुढचं लिहिलेलं आहे की भारतातील वेळेच्या अचूकते संदर्भातील सेवा नवी दिल्ली ही संस्था पुरवते. आणि मग या ठिकाणी भारतात असणाऱ्या घड्याळामध्ये वेळेतील अंतर हे सेकंदाच्या म्हणजे 1 लाखापर्यंतचा भाग हा अचूकता राखतो. आणि मग अंतराळ संशोधन, कृत्रिम उपग्रह प्रक्षेपण इत्यादी कामामध्ये वेळेची अचूकता ही लागते आणि मग तेथेही घड्याळ वापरली जातात. चला तर मग आता पुढे जाऊया. आपण काय शिकलो?
भौगोलिक कारण लिहायची. स्थानिक वेळ मध्यान्हावरून स्थानिक वेळ ही मध्यान्हावरून निश्चित केली जाते. ग्रीनिच येथील स्थानिक वेळ जागतिक प्रमाण वेळ मानली जाते. भारताची प्रमाण वेळ 820-30 अक्षांश पूर्व रेखावृत्तावरील स्थानिक वेळेनुसार निश्चित केलेली आहे. कॅनडा या देशात 6 वेगवेगळ्या ह्या प्रमाण वेळा आहेत. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागात प्रवेश करूया.